नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही महिन्यात सुरू होत आहे, पण येथे लागणारी युजर डेव्हलपमेंट फी UDF म्हणजेच विमानतळ विकास शुल्क मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा खूप जास्त असल्याची माहिती समोर येते। यामुळे नवी मुंबईहून विमानाने प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांना अधिकचे शुल्क मोजावे लागणार आहे। UDF ही फी तिकिटाच्या किमतीत जोडली जाते, त्यामुळे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे तिकीट महाग असण्याची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबई विमानतळावर देशांतर्गत उड्डाणासाठी प्रत्येक प्रवाशाला 620 रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 1225 रुपये फी द्यावी लागेल। या तुलनेत मुंबईच्या विमानतळावर UDF फी कमी आहे। येथे देशांतर्गत उड्डाणासाठी 175 रुपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी 615 रुपये इतकी आहे। नवी मुंबईहून देशांतर्गत राऊंड ट्रिपसाठी तुम्हाला 890 रुपये फी द्यावी लागेल, तर मुंबई विमानतळावर फक्त 250 रुपये म्हणजे 640 रुपये जास्त खर्च। आंतरराष्ट्रीय राऊंड ट्रिपसाठी नवी मुंबईहून 1750 रुपये द्यावे लागतील, तर मुंबईहून 875 रुपये म्हणजेच 875 रुपये जास्त शुल्क लागणार आहे। ही फी तिकिटाच्या किमतीतच जोडली जाते, त्यामुळे नवी मुंबईहून विमानाने प्रवास करणं महाग होणार असल्याचं बोललं जात आहे। विशेषतः 75% देशांतर्गत प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसणार आहे। नव्याने बांधल्या जाणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठी 57,333 कोटी रुपये खर्च होणार आहेत। यात नवीन टर्मिनल, धावपट्ट्या, कार्गो सुविधा आणि मेट्रो यांचाही समावेश आहे। त्यामुळे नवी मुंबईची युजर डेव्हलपमेंट फी ही जास्त आहे। इथे UDF जास्त असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।